आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव. कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षांसह 30 नगरसेवकांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोपरगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजप मित्रपक्ष आघाडीचे जितेंद्र रणशूर यांची निवड झाली आहे. आज झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत भाजप मित्रपक्षाचे बहुमत असल्याने जितेंद्र रणशूर यांनी आपला नामनिर्देशन पत्र दाखल केला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून वाल्मिक लहिरे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं निवडणूक प्रक्रिया पार पडून जितेंद्र रणशूर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे नगर परिषद आवारात भाजप मित्र पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली. तसेच भाजपकडून अतुल काले आणि सोनल अमोल अजमेरे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रकाश उर्फ बाळासाहेब रुईकर यांची निवड झाली आहे. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक यांची शहरात वाजत गाजत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाला गती मिळणार असून शहराच्या विकास कामांना अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान भाजपा कोल्हे गटाकडे बहुमत असल्या कारणामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती अशी खंत नूतन उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी यावेळी व्यक्त करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. तर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी आमचे नगरसेवक उभे राहिले असता पीठासीन अधिकारी यांनी आम्हाला बोलू दिले नाही. पहिल्याच दिवशी सभागृहात आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी पार्टीने केला असल्याचे गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवकांनी केले आहे. पहिल्याच सभेमध्ये काळे व कोल्हे गटाकडून आरोप प्रत्यारोप झाले असल्याने येणाऱ्या काळात पालिकेचा विकास कामांचा गाढा यापुढे कशा प्रकारे चालेल हे बघणे औचित्याचे ठरणार आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. आपण 30च्या 30 आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे संधान कोपरगावकरांनी निवडून दिले. त्याबद्दल सर्व उमेदवारांचे नगरसेवकांचे मी भारतीय जनता पक्ष लोकसेवा आघाडी यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि आज उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होती. तालुक्याचे नेते, आमचे नेते, संजीवनी उद्योग समाजाचे अध्यक्ष माननीय बिपिन दादा, प्रथम महिला आमदार सौभाग्यवती स्नेहलताताई कोले, तालुक्याचे युवक नेते माननीय विवेक भैया कोले यांनी मला कोपरगाव नगरपालिकेची उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक संधी दिली, उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आज या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष जर स्पष्ट दिसत होतं बहुमत आमचं आहे, आमचे 18 आहे, आमचे एक सदस्य काही कामानिमित्त बाहेर होता तरी आम्ही विजयी होणार होतो. आमचे गटनेते प्रसाद आढाव यांनी त्यांच्या गटनेत्यांना विनंती केली होती ही निवडणूक तसं पाहिलं तर बिनविरोध झाली पाहिजे होती. आजपर्यंतच्या कोपरगाव नगरपालिकेच्या इतिहासात आम्ही काम करताना सार्वजनिक कार्यकर्ता म्हणून 89-90 पासून या शहरात सुरुवात केली तर मला चांगलं आठवतं का बऱ्याचशा निवडणुका या बहुमत नसताना या बिनविरोध झालेल्या आहे. आणि इथं बहुमत नसताना आमच्या गटनेत्याने विनंती केल्यानंतर सुद्धा विरोधकांनी ती निवडणूक बिनविरोध नाही केली याची मला खंत वाटते. कारण मी आंबेडकर चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. ह्या उपनगराध्यक्षपदी ह्या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी 40 वर्षानंतर आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता, हे बौद्ध समाजातला मागासवर्गीय समाजातला कार्यकर्ता या ठिकाणी उपनगराध्यक्ष होणार आहे. कालकथित बाळाभाऊ धोंडीबा शिंदे नंतर पहिल्यांदी माझी वर्णी लागणार आहे. या ठिकाणी विरोधकांनी त्या गोष्टीचा विचार करावा, एक संकेत केला असता का आम्ही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम करतो. आणि जर अशा पदावर काम करण्याची संधी जर मागासवर्गीय दलित समाजातल्या कार्यकर्त्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी बिनविरोध झालीच पाहिजे. ही माझी प्रामाणिक इच्छा होती. कारण मी चळवळीत या शहरात 35 वर्षात काम करताना
मी कसं काम केलेलं आहे कोपरगाव शहरातल्या नागरिकांना माहिती. अतिशय प्रामाणिक काम. मी माझी स्तुती नाही सांगत तर सगळं गाव सांगेल का माझ्यावर एकही डाग नाही. आणि माझी विनंती होती, मी त्यांनाही विनंती केली की बिनविरोध होऊन द्या. कोपरगावच्या पुढच्या 5 वर्षाच्या काळात कोपरगाव शहराचा कारभार करताना तुम्ही आम्ही एकत्र मिळून काम करू. आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आले त्या दिवशी त्यांनी सांगितलं निवडणूक झाली, राजकारण संपलं. पण हा चुकीचा संदेश या निमित्ताने तालुक्यात गेलेला आहे का दलित समाजाचा कार्यकर्ता असताना सुद्धा तुम्ही निवडणूक केली का तुमच्या भावना काय होतात ते आमच्या लक्षात येत नाही. आमच्या विनंतीला तुम्ही मान दिला नाही. मी एक कार्यकर्ता म्हणून, आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या आयुष्यभर मनात खंत राहील काही बिनविरोध झाली पाहिजे होती. माझी अपेक्षा होती, माझी ही अपेक्षा होती का ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे होती. त्याचा संदेश चांगला गेला असता. पण त्यांना बिनविरोध करायची नव्हती. त्यांना मागासवर्गीय समाजातल्या व्यक्तीला या पदावर बसवायची इच्छा नसेल म्हणून त्यांनी हा निवडणुकीचा फास झालो. असो, निवडणूक झालेली आहे, आम्ही विजयी झालेलो आहे. शहराचं काम करताना कोपरगाव शहरातले मतदार असतील 60-65 हजार आणि 80,000 लोकसंख्येला निश्चित 5 वर्षात माननीय विवेक भाईंनी जो विश्वासनामा दिलेला, विश्वासनामा विकासाचा आहे, विश्वासनामा विवेक भाईचा आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. माझं लांबलेलं मनोगत संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. त्यांनाही शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे स्वीकृत म्हणून आमचे मार्गदर्शक अतुल भाऊ काले असतील, आमच्या अजमेरे सोनलताई अजमेरे आणि आमचे बाळासाहेब रुईकर, तिघांनाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आता जितू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मी 21 तारखेला सांगितलं होतं की राजकारण संपलं. आजपासून आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे आणि त्या पद्धतीने मी कामकाजही चालू केलं होतं. सगळ्याच प्रभागात स्वच्छता असेल, पाणी असेल, सगळे कामं आपण चालू केलेले आणि भविष्यात आपल्याला करायचे आहे. परंतु जी जितू भाऊंनी खंत मांडली ती खंत मलाही आहे का स्पष्ट बहुमत दिसत असतानाही आज जर मनाचा मोठेपणा दाखवला असता विरोधकांनी तर फार आनंद झाला असता. असो, ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो राजकारण करणार आहे, परंतु आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन शहराचा विकास करायचा आहे. कारण आमचे नेते विवेक भैया कोल्हे यांनी जे विजन ठेवलेलं आहे आणि शंकररावजी कोल्हे साहेबांची जी शिकवण आहे त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. शहरात सगळ्या प्रभागात काम करायचं आहे. जो विश्वासनामा दिलेला आहे त्या विश्वासनामातील सर्व कामे आम्हाला पूर्ण करायची आहे. परत एकदा मी विरोधकांना विनंती करतो की इथून पुढे जे आज जे झालं ते सोडून द्या, पण इथून पुढे हा विरोधी सदस्य म्हणतोय, तुम्ही मध्ये बोलले म्हणून थांबलो. विरोधी सदस्यांना सुद्धा मी विनंती करतो का इथून पुढे सुद्धा आपण जर खेळीमेळीच्या वातावरणात ह्या सभागृहात जर राहिले तर शहराच्या दृष्टीने आणि आपल्यालाही काम करण्याच्या दृष्टीने चांगले होईल. आणि मला वाटतंय का इथून पुढे आपण सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत आज सगळ्यांना शुभेच्छा देतो. तशाच संक्रांतीच्याही सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज पहिल्या मीटिंग मध्ये उपनगराध्यक्ष पदाची जी निवडणूक होती त्याच्यात जी निवडणूक झाली त्याच्यात आम्ही शुभेच्छा देणे आमदार साहेबांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी उभं राहिले असता आम्हाला पीठासीन अधिकारी यांनी मनाई केली, आम्हाला शुभेच्छा नाही देऊन दिले. पहिल्याच मीटिंगमध्ये आमचा आवाज दाबण्यात आला. परंतु शहर विकासासाठी आम्ही सदैव आमचा आवाज या सभागृहात आमची बाजू मांडत राहू. आणि दुसरी गोष्ट, कोपरगाव नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मान्य जितेंद्र रणशूर, अतुल शेठ काले, अजमेरे ताई आणि आमचे बाळासाहेब रुईकर यांना प्रथम आमदार साहेबाच्या वतीने शुभेच्छा देतो. आत्ताच आमचे मित्र जितू भाऊनी सांगितलं का बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे होती. एक दलित समाजाचा कार्यकर्ता होता, त्याला तुम्ही बिनविरोध निवडून होऊन द्यायला पाहिजे होते. पण मी जितू भाऊला सांगू इच्छितो, जितू भाऊ आपण विसरले असन का 2011 आमदार आशुतोष दादानीच आपल्याला या कोपरगाव शहरात नगराध्यक्ष पदासाठी आमच्या वहिनींना उमेदवारी दिली होती. आपण एवढ्या लवकर विसरलात तरी मी आपल्याला आठवण करून देतो आणि परत आपल्याला एकदा उपनगराध्यक्षपद निवड झाल्याबद्दल शुभेच्छा. आज कोपरगाव नगरपालिकेची जी पहिल्यांदी सभा झाली त्या सभेमध्ये उपनगराध्यक्ष त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदी आमचे मित्र जितेंद्र रणशूर यांची निवड झाली. त्याचबरोबर सोनल अजमेरे
अतुल शेटकाली व माझी स्वतःची सुकृत नगरसेवक निवड झाली. आजच्या या प्रथमच्या सभेमध्ये जो प्रकार घडला का आम्हाला अभिनंदन करायचं होतं, आमच्या आमदार साहेबाच्या वतीने आम्हाला अभिनंदन करायचं होतं, परंतु आम्हाला बोलू दिलं नाही. आणि पहिल्याच मीटिंगमध्ये आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांनी केला. काही नाही, त्याच्या शुभेच्छा देण्याकरता आम्ही उभे राहत होतो. आमची इम्तियाजी शुभेच्छा त्यांना उभं राहून दिलं नाही. पीठासीन अधिकारी उभे राहिले आणि त्यांनी त्यांचं भाषण चालू करून त्याच्यानंतर राष्ट्रगीत चालू केलं. पहिल्याच मीटिंगमध्ये जर कोपरगाव शहराचा विकास करायचा असेल तर एकमेकाच्या सहकार्याने एकमेकाच्या साथीने हा विकास झाला पाहिजे. परंतु तुम्ही आज पहिल्याच मीटिंगमध्ये असा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निश्चित व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक 2025 नंतर प्रथमच पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित केलेली होती. यामध्ये जे उपनगराध्यक्ष निवडले गेले त्यासाठी आमच्या गटनेत्या गौरीताई पहाडे आणि तसेच आमचे सिनियर नगरसेवक त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देणार होते. परंतु ते देण्यासाठी सुद्धा आम्हाला या ठिकाणी वेळ दिली गेली नाही आणि सभा ही आटोपती घेतली गेली. या गोष्टीचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो, कारण ही लोकशाही आहे आणि ही जी सभा आहे ही लोकशाही मार्गाने चालली पाहिजे. आणि या ठिकाणी शहर विकासासाठी आम्ही सातत्यानं या सभागृहाबरोबर आहोत आणि राहणार आहोत. धन्यवाद. आज आम्हाला इथं मीटिंगमध्ये बोलवलं गेलं होतं, तर त्यांचे स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षसाठी त्यांनी त्यांचे कॅन्डिडेट डिक्लेअर केले आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं फक्त उभं राहत होतो, पण त्यांनी आम्हाला एकही शब्द बोलून नाही दिला. तुम्ही तुमचा कॅन्डिडेट दिला होता का? नेमकं काय सभागृहामध्ये घडलं? हो, आम्ही आमचा उपनगराध्यक्षासाठी कॅन्डिडेट दिला होता, पण त्यांनी आम्ही ॲक्च्युली सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उभं राहत होतो, पण त्यांनी एकही शब्द आमचा न ऐकता मीटिंग लगेच स्टॉप केली त्यांनी. हा, ही निवडणूक जी आहे तर बिनविरोध झाली पाहिजे असं गटनेत्यांनी, भाजपच्या गटनेत्यांनी सांगितलं. त्याच्यावरती तुमचं काय रिप्लाय होतं ते सांगा. निवडणूकच्या बिनविरोध होण्यासाठी त्यासाठी आधी चर्चा करावी लागते. त्यांनी आमच्या सोबत काही चर्चा न करता त्यांनी त्यांचं डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं. त्याच्यामुळं आम्ही निवडणूक बिनविरोध घेण्यासाठी आम्ही त्यांना हे केलं. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.